ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती आता चाललेली आहे आणि त्याच वेळेला मालिकेचा आता आपल्याला जबरदस्त एक भाग पाहायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये आत्तापर्यंत सायली कसं सांगू, काय सांगू हा विचार करत असताना पूर्णाईनेच या सगळ्यामध्ये सायलीची प्रेग्नन्सी किट आता सगळ्यांच्या समोर आणलेली आहे आणि सायलीची प्रेग्नन्सी किट सगळ्यांच्या समोर आणत सायली प्रेग्नंट आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. बरं इतकंच नाही आहे, तर आता सायलीच्या प्रेग्नन्सीच्या न्यूज बरोबर इकडे प्रियाची प्रेग्नन्सी ही आता खोटी आहे आणि प्रियाने डॉक्टरांना मॅनेज केलेलं आहे हे सुद्धा सत्य आता समोर येणार आहे. डॉक्टरांना हे सांगण्यासाठी तिने भाग पाडले, या सुद्धा सत्याचा उलगडा होणार आहे. प्रिया आता किती आणि काय थोतांड करू शकते आणि या सगळ्यामध्ये प्रियाला एक्सपोज करण्यासाठी मात्र आता इकडे एक वेगळीच व्यक्ती समोर आलेली आहे. प्रिया प्रेग्नंट नाही हे सांगणारा जबरदस्त पुरावा सुद्धा सापडलाय. नक्की काय पुरावा सापडलाय? प्रिया हे नाटक कशा पद्धतीने करत होती आणि या नाटकामध्ये अर्जुन आणि सायलीने अश्विनला कसं वाचवलंय, सगळं सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता डिवोर्सची नोटीस मिळाल्यावरती सचिन पुन्हा एकदा घरी आलेला आहे. सचिन घरी आल्यावरती तो सांगायला लागतोय, मुळातच आता इकडे डिवोर्सची नोटीस पाठवले, पण त्याच्यावरती कारण काय लिहिलंय की आता माझं मी बाहेर खाली आहे आणि मला या सगळ्यामध्ये आता इकडे माझी बायको आणि मुलगा यांना सांभाळता येत नाहीये आणि या कारणासाठी मात्र आता माझ्याकडे डिवोर्स मागितलाय, पण ते काही नाहीये. मी अख्ख्या मीडियासमोर तुला आता एक्सपोज करणार आहे की भाऊ भाऊ म्हणून आता एका घरात राहता आणि या घरामध्ये राहून आता इकडे हे असे गुलछर्रे उडवता. म्हणजे आता भाऊ आणि बहिणी यांच्या नात्याला कलंक आहात तुम्ही, कलंक. आणि जोपर्यंत मी हे सगळ्यांच्या समोर आणत नाहीये आणि तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते. अर्जुन चिडतो आणि खबरदार, खबरदार जर का आता माझा मित्र आणि माझी बहीण यांच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. आणि त्यावरती सचिन आता सांगायला लागतो, का नाही बोलणार? बोलणार, बोलणार, बोलणार. मी आत्ता इथे फक्त तुमच्या समोर बोलतोय, पण अख्ख्या जगाला ओरडून ओरडून मी सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने आता इकडे घरामध्ये घाणेरडे चाळे करता आहात. यावरती अस्मिता चिडते आणि सचिन, एक गोष्ट बोललास ना तर खबरदार, खबरदार जर का या सगळ्यामध्ये आता माझ्या कॅरेक्टरवरती संशय घेतलास तर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्यासारखा नीच कॅरेक्टरचा माणूस आता मी अख्ख्या जगामध्ये पाहिलेला नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, अच्छा, आणि तुझ्यासारखी पण आता इकडे सोज्वळ बाई आवाणून इतक्या पद्धतीने घाणेरडं कृत्य करणारी मी पाहिलेली नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, बघच मी तुमच्या सुभेदारांची कशी बदनामी करतो. आणि त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, जा रे जा, काय बदनामी करायची ती कर. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, कर नाही त्याला डर कशाला, तुला जे काही सांगायचं आहे ते सांग. यावरती सचिन आता बोलला, माझ्या बायकोचा आशिक बोलला आणि हे वाक्य आता अर्जुनला अजिबात सहन होत नाहीये. चिडलेला अर्जुन आता सचिनच्या अंगावरती धावून जातो, पण त्याच आधी सायली अंगावरती धावून जाते आणि त्यानंतर ती सांगायला लागते, खबरदार, खबरदार जर का आता अस्मिताताई यांच्यावरती हे असे घाणेरडे आरोप केलेत तर. आणि त्याच वेळेला अर्जुन त्याच्या अंगावर धावून जातो आणि जा रे जा, तुला जे काही करायचं ते कर, आता हा डिवोर्स होणार म्हणजे होणार. आणि त्यावरती तो सांगायला लागतोय, म्हणजे सचिन किती नालायक माणूस आहे. आणि सचिन सांगायला लागतोय, ठीक आहे, तुम्हाला एक संधी द्यायला आता मी तयार आहे. मुळातच जर का आता तुम्हाला डिवोर्स पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्ही मला ॲलिमनी द्या. आणि यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, काय वेड लागलाय? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, डील आहे ही, मी तुमची बदनामी कुठेही करणार नाहीये ना. आता हे या दोघांचं काही चाललंय ते कुणाला सांगायला जाणार आहे. फक्त एकच गोष्ट तुम्ही आता करायची आहे आणि ती म्हणजे आता मला या सगळ्यामध्ये मी पाहिजेत मागेन तेवढे पैसे द्यायचे आहेत आणि पैसे दिले ना की मी तुमची कुणाचीही बदनामी करणार नाहीये. सहजासहजी या हाताने त्या हातात डिवोर्स आणून देईन. सायली म्हणते, नीच माणसा, तुझी नीचपणाची इतकी कटकारस्थानांची पातळी तू गाठलेली आहेस ना की तुला या सगळ्यामध्ये काय बोलावं कळत नाहीये. आणि अस्मिता सांगायला लागते, पैसे तुला एक दमडा देणार नाहीये मी सचिन. आत्तापर्यंत माझ्या अकाउंटमधून इतके पैसे काढून 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 मला आता जवळजवळ कंगाल बनवून टाकलेली आहेस तू. आणि असं असताना पुन्हा पुन्हा आता पैशाची अपेक्षा करतोयस माझ्याकडून. आणि त्यावरती सचिन सांगायला लागतो, ठीक आहे, मी सहजासहजी तुम्हाला डिवोर्स देत होतो, मला पैसे द्या, मला 50 लाखाची गरज आहे. 50 लाख दिलेत ना तर या हाताने त्या हातात डिवोर्स देतो. आणि या कानाचं त्या कानाला कळणार नाहीये की आता अस्मिता आणि इकडे
चैतन्य यांचं काही अफेअर होतं. अर्जुन म्हणतो, "जा, तुला 50,00,000 काय 50 दमड्या पण मिळणार नाहीयेत. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो आणि माझ्या बहिणीची बदनामी तू करणार? अरे तुझ्यासारखा कॅरेक्टरलेस माणूस आता मी पाहिलेला नाहीये. मीच बघतो कोर्टामध्ये तुझ्या अब्रूचे कसे चिंधड्या-चिंधड्या उडतील ना आणि कसा तू एका क्रिमिनलला साथ देऊन तिच्या आता खरी ओळख लपवण्यासाठी प्रयत्न करतोयस. हे सांगून नाही ना तुला जेलमध्ये टाकला, तर नाव नाही सांगणार अर्जुन सुभेदार." अर्जुनने हा इतका मोठा चॅलेंज दिल्यावरती आता मात्र इकडे खूपच रागावलेला आहे तो म्हणजे सचिन. आणि सचिन सांगतोय, "ठीक आहे, मी पण कोर्टामध्ये तुझी बहीण बदफैली आहे हे नाही ना सिद्ध केलं तर बघ." इकडे अस्मिता चिडलेली आहे आणि अस्मिता सांगते, "सचिन, अरे लाज वाटते का? स्वतःच्याच बायकोबद्दल असे घाणेरडे शब्द वापरतोयस?" आणि त्यावरती सचिन म्हणतो, "काय? मी घाणेरडे शब्द वापरतोय? अगं तू घाणेरडी कृत्य करतेस. मला तर असं खात्री आहे की हे बाळ माझं नाहीये. हे बाळ सुद्धा चैतन्याचं आहे." चिडलेली अस्मिता खटकन एक थोबाडीत देते आणि "जा, हे बाळ तुझं नाहीच आहे. हे बाळ माझं एकटीचं आहे आणि मला कुणालाही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये की हे बाळ माझं आहे, तुझं आहे. काही गरज पडलेली नाही. आत्ताच्या आत्ता इथून चालता हो सचिन, चालता हो." असं म्हणत अस्मिताने एकच आता गदारोळ केलेला आहे आणि चिडलेली अस्मिता सचिनच्या अंगावरती धावून जाते. सचिन म्हणतो, "तुझी ही हिंमत आता मी पण बघतो. आता भेटू कोर्टातच आणि एकदा अजून एक संधी आहे." सचिनला पैसे पाहिजेत 50,00,000 रुपये, जेणेकरून तो इथून कॅनडाला निघून जाईल आणि त्यासाठी तो सांगतोय, "अजूनही ऑफर माझी खुली आहे. 50,00,000 द्या." इतका निर्लज्ज माणूस आता आयुष्यामध्ये कधी आपण पाहिला नसेल तितका निर्लज्जपणा तो करतोय आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, "जा, तुझ्या ऑफरचा विचार तर होणार नाहीच आहे, पण मी लवकरात लवकर कोर्टाची तारीख घेतो आणि कशा पद्धतीने तुलाच एक्सपोज करतो ते बघ." आणि त्यानंतर सचिन निघून गेले. इकडे तोपर्यंत पूर्णाजीने आता सायलीला बोलवले. "काय गं सायली, काय गोंधळ चाललाय बाहेर? काय चाललंय काय? म्हणजे मला कळतच नाहीये." पण पूर्णाईला काहीही सांगायचं नाही. याच्यामुळे सायली आता सांगायला लागते, "पूर्णाई, अगं तू नको हा इतका विचार करूस. काही झालं तरी सुद्धा आम्ही आहोत ना." त्यावरती पूर्णाई म्हणते, "काय गं, पण झालंय काय?" आणि त्यावरती ती सांगते, "काही नाही. अगं अस्मिताताईंचा नवरा तो जरा थोडासा विचित्रच आहे ना आणि त्याच्याचबद्दल बाहेर चर्चा चालली होती." आणि त्यावरती पूर्णाई म्हणते, "हे बघ, काहीही असलं ना तरी सुद्धा आता इकडे एक नातं असतं, ते नातं कधी तोडायचं नसतं. नातं आता टिकवून ठेवणं, नवरा बायकोचं नातं हे असं असतं ना की एक चुकला तर दुसऱ्याने सावरायचं." पूर्णाईला काही आठवतच नाहीये आणि त्यामुळे ती आता हे सगळं बोलत आहे. बरं तोपर्यंत ती सायलीकडे पाहते आणि ती सांगायला लागते, "तन्वी, अगं तुझ्या चेहऱ्यावरती किती किती ग्लो किती आलाय." आणि त्यावरती आता इकडे सायली विचार करते, जे कुणालाही दिसलं नाही या सगळ्या गडबडीमध्ये ते पूर्णाईने बरोबर रीतीने ओळखलेलं आहे. आणि ती सांगायला लागते, "काय गं, काय बातमी काय आहे?" असं म्हटल्यावरती आता इकडे सायली काही बोलतच नाहीये आणि त्यानंतर कल्पना आणि प्रताप तिकडे आलेत आणि पूर्णाई काय बोलत होत्या? कल्पनाला जरा आता म्हणजे ती खरं तर आपल्या 2 मुलांच्या हे सगळं डिव्होर्सचं प्रकरण, हे सगळं जे काही प्रकरण चाललंय त्यामुळे ती आता थोडी डिस्टर्ब आहे आणि त्यामुळे सायली प्रेग्नंट आहे हे तिच्या अजिबात लक्षात आलेलं नाहीये. आणि आत्ता सुद्धा ज्या वेळेला पूर्णाई हे सगळं बोलती आहे आणि त्याच वेळेला आता इकडे कल्पना विचार करते की पूर्णाईंना म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट ऐकायची आहे आणि म्हणून त्या हे सगळं बोलतायत असा ती विचार करते. बरं हे सगळं चालू असताना मग प्रताप म्हणतो, "खरंच खरंच या घराला एक आता गुड न्यूजची गरज आहे." खरं सांगायचं तर सायली आणि अर्जुन यांनी आता विचार करायला पाहिजे. "मी एक काम करतो, मी आज अर्जुन सोबत बोलतो, तू सायली सोबत बोलून घे." असं म्हटल्यावरती कल्पना सांगते, "ठीक आहे, बघूया. आधी घरातले प्रॉब्लेमच त्यांना सॉल्व्ह करू दे." सायली आणि अर्जुनची किती किती इकडून तिकडून धावपळ होते आपण तर पाहिलेलं आहेच ना. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो तो, "बरोबर आहे, तुझं म्हणणं सुद्धा आता मला पटतंय. त्या दोघांची इतकी धावपळ होते ना की आपण या सगळ्यामध्ये त्यांना आता हे सगळं बोलणं ते पण मला चुकीचं वाटतं." बरं तोपर्यंत आपल्याला पोलीस स्टेशनचा सीन दाखवला. इकडे आता प्रियाचा सीन दाखवला जातो. पण त्याच वेळेला आपल्याला दाखवलं जातं की साक्षी आता आजच्या दिवसाची अपॉइंटमेंट घेऊन चाललेली आहे सर्जरी करण्यासाठी. साक्षी आता आपल्या चेहऱ्याला शेवटचं पाहून घेते आणि गुड बाय. आता पुन्हा हा चेहरा मला इकडे पाहावा सुद्धा लागणार नाहीये आणि या चेहऱ्याला मला आता पाहायचं सुद्धा नाहीये.
काहीही झालं तरी सुद्धा या चेहऱ्याने माझ्याकडून सगळं सगळं माझी गोष्ट हिरावून घेतलेली आहे आणि त्यासाठी काहीही झालं तरी सुद्धा हा चेहरा पुन्हा माझ्या समोर यायला नको, असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे आणि चिडून आता आपल्या चेहऱ्याला ओरबाडते, काय त्रास करून घेते आणि तिला स्वतःलाच कळत नाहीये की आपण हे सगळं काय करतोय. आणि त्याच वेळेला मग आता इकडे ती निघालेली आहे डॉक्टर. इकडे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की प्रियाने किती खोटी कारस्थानं केलेली आहेत ती. आणि त्याच वेळेला प्रियाला डॉक्टर भेटायला आल्यात आणि मॅडम, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे इकडे आता हवा केलेली आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात. पण पण या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात हे जर का समजलं ना, तर मी मी या सगळ्यामध्ये आता इकडे माझं लायसन्स सस्पेंड होईल हं. आणि तुम्ही मला 5 लाख रुपये द्यायचे कबूल केलेत म्हणून मी हे सगळं सांगितलेलं आहे. पण पण आता जर का पैसे पण नाही दिलेत आणि तुम्ही फक्त आता मला अडकवलंत, मग मी स्वतःहूनच तुमचं भांडं फोडेन हं. यावरती प्रिया म्हणते, बिलकुल काळजी करू नका. 5 काय, मी 50 लाख तुम्हाला देऊ शकते. फक्त एकदा माझ्या नवऱ्याची आणि माझी भेट घडवून आणण्यासाठी तुम्ही आता माझी मदत करा. असं म्हटल्यावरती त्या आता डॉक्टर सांगायला लागतात, हे बघ, मी तुझी ही मदत केली ना, हीच भरपूर आहे. तुझी प्रेग्नन्सी नसताना मी आता तुला तू प्रेग्नंट आहेस हे सगळ्यांच्या समोर आता सांगितलंय आणि यापेक्षा जास्त मदत करू शकत नाहीये. आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते, आपली 5 लाखाची डील ठरले ना, मी तुम्हाला तेच सांगते, मी तुम्हाला 10 लाख देते. फक्त नवऱ्याला माझ्या इकडे आणा. आता डॉक्टर सुद्धा या सगळ्या लालची झालेल्या आहेत आणि त्यानंतर डॉक्टर आता सांगतायत, ठीक आहे, पण आपले 10 लाख नक्की ना? प्रिया सांगते, नक्की. म्हणजे इथे आपल्या लक्षात आलेलं आहे की प्रिया ही प्रेग्नंट नाहीये. प्रिया ही प्रेग्नन्सीचं नाटक करते जेणेकरून सुभेदार परिवारामध्ये एंट्री. बरं, त्याच वेळेला मग आता पूर्णाई घरातल्या सगळ्यांना ओरडून ओरडून बोलवते आणि सगळेच घरातले आलेले आहेत आणि त्या पूर्णाई सांगायला लागते, लक्ष आहे का तुमचं? तन्वीकडे लक्ष आहे का? तन्वी आता काय करते, तिला काय हवं काय नको या कोणत्याही गोष्टीकडे कुणी कुणी लक्ष देत नाहीये. मला तर इतका राग आलाय ना तुमच्या सगळ्यांचा. आणि त्यावरती सगळेजण गडबडलेत, पूर्णाईला नक्की आता काय बोलायचंय. आणि हे सगळं माहिती नसल्या कारणाने सगळेच जण आता मात्र तिच्याकडे पाहत आहेत. त्यावेळेला पूर्णाईच्या हातामध्ये आहे ती म्हणजे प्रेग्नन्सी किट आणि पूर्णाई म्हणते, कल्पना, अगं स्वतःला सासू सासू म्हणवून घेतेस आणि आता सून प्रेग्नंट आहे ही गोष्ट तुला माहित नाहीये. असं म्हणत तिने केलेली प्रेग्नन्सीची किट घेऊन पूर्णाई समोर आले आणि काय बघताय काय, या घरामध्ये आता इकडे आनंदी आनंद येणार आहे. सायलीची प्रेग्नन्सी टेस्ट आता पॉझिटिव्ह आलेली आहे. तू लक्ष कुठे आहे तुमचं? आणि हे बघितल्यावरती सगळेच जण इकडे तिकडे पाहायला लागलेत. अर्जुन आता सायलीकडे पाहतोय आणि सायली, मला आता हे सत्य सांगितलं पण नाहीस तू. यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते, तुम्हाला सगळ्यांना वेड लागले, ती सांगेल का तुम्हाला सत्य? तुम्ही आता तिच्याकडे लक्षच देत नाहीयेत. पूर्णाईने एका झटक्यात सगळे सगळे आता खुलासे केलेले आहेत प्रेक्षकांनो. आणि सायली तर प्रेग्नंट आहे हे कन्फर्म झाले, पण खोटारडी प्रिया प्रेग्नंट नाहीये आणि हे सत्य सुभेदार किल्लेदार यांना कधी समजणार, पाहणं मात्र रंजक.